हे आणखी एक संकट. बोला. कशा आहात मॅडम? ठीक, बोला. मॅडम, तुमच्या त्या अजय ठाकूरच्या मानगटीवर आपण आपला माणूस बसवला बरं का. माझा अजय ठाकूर? हा, म्हणजे तो उगाचच तुमच्या माग लागलाय ना. पण हा कामाचा माणूस आहे ना. पास का मॅडम, उगाच का एवढा मोठा वट लावलाय आपण. मग त्याला सांगा लवकरात लवकर केसची फाईल बंद करायला. अहो मॅडम, तुमची फाईल बंद झाली म्हणून समजा. आता तो आल्यावर आहे ना 2-4 दिवस आपला तपास केल्यासारखं करल. हा, तिकडं तिकडं चौकशी करल, दोघा चौघाला काय बाई विचारल. त्यानंतर महत्वाच्या लोकांच्या लक्षात आलं ना की यो तपास करतोय, ही सुमडी तो फाईल बंद करा. आणि असं नाही झालं तर? अहो मॅडम, कशाला तुम्ही उगाच टेन्शन घेताय. आता तुम्ही पुढच्या कामाला लागा. माणूस आपला आहे पण मोठा आहे, मोठी किंमत मोजावी लागल. त्यासाठी कंपनीचं डील व्हायला हवं ना वाघमारे. तुम्ही माझी शर्त तर मंजूर करा आधी, उद्या डील करतो. हा, माझी शर्त आठवतीये ना, 50% शेअर माझा. वाघमारे नाही केला का विचार? मला वाटलं ऑलरेडी विचार केला असेल. बरं ते जाऊ द्या, उद्यापर्यंत विचार करा, मला कळवा, उशीर करू नका. हे बघा, कंपनीची बाजारातली किंमत जर का कमी झाली ना तर मला नाही बोलायचं भाऊ. हॅलो, बघते. रानी राणी शेलार, हा जरा इकडे. जय हिंद सर. हा जय हिंद. शेलार, तुम्ही त्या आपल्या कोण त्यांचं नाव राणी सरदेसाईंच्या केसमध्ये लक्ष घालताय ना? हो सर. तुमचं त्यांच्या घरी येणं जाणं झालं असेल ना या केसच्या संदर्भात? बरेच वेळा गेलो. त्यांच्या घरी कोण कोण असतं? आत्ता राणी सरदेसाई एकट्या आणि 2-3 नोकर आहेत सर. सवान वगैरे कशा? म्हणजे? नाही, मी आता या केसच्या दरम्यान तुमचं इंटरॅक्शन काहीतरी झालं असेल ना? हो सर. त्यावरून तुम्हाला काय वाटतं? सर, मिसेस राणी सरदेसाई म्हणजे धनंजय सरदेसाई मिसिंग असल्याची कंप्लेंट करायला ते स्वतः आल्या होत्या. त्यानंतर आम्ही त्यांची चौकशी केली आणि त्यांचे फिंगरप्रिंट्स देखील घेतले. त्यांची चौकशी केली तुम्ही? सवान कशा आहेत? काही कळत नाही सर. कधी कधी त्यांचं बोलणं खूप खरं वाटतं आणि कधी कधी खूप खोटं. बोलावून घ्या त्यांना. हा, पोलीस स्टेशनला बोलावून घ्या. त्यांना सांगा मला भेटायचं म्हणावं त्यांना. उद्याच्या उद्या बोलावून घ्या त्यांना. उद्याच या, उद्या या म्हणावं. येस सर. संगीता, ज्यूस दे. मॅडम, ज्यूस तयार आहे. मॅडम, घरातलं किराणा सामान संपलंय, त्याची यादी केली, जरा बघून घेता का? बघून घे ना तू. मॅडम प्लीज. पोलीस स्टेशनमध्ये चाललीस? जरा सांभाळून. नवीन ऑफिसर वाघमारेच्या मर्जीतला आहे. म्हणून तर काळजी नाहीये. हो, पण तो वाघमारेसारखा हावरट असू शकतो. त्याला त्याचा शेअर नाही मिळाला केस आपल्यावरच उलट होईल.
हा, तू मनात आणलंस तर तो तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागू शकेल. ट्राय करते. बेस्ट ऑफ. ठीक आहे सगळं. सर सर चहा घेणार का? नको. अहो मी स्वतः जाऊन सांगून आलोय एकदम कडक चहा बनव म्हणून. पिऊन तर बघा. ए पवार, अरे त्याला जरा सांग जरा लवकर चहा घेऊन ये म्हणून. सर सगळं ठीक आहे ना? बरं शेलार, नेमाने सर जरा नीट लक्ष देऊ नये का? आजच्या दिवसभरातला आपण काय प्लॅन आहे तो नीट ठरवूया. मला रणजितला जाऊन भेटायचं आणि तुम्ही एकदा त्या संगीताला फोन करा. ते ठीक आहे का एकदा चेक करा. हो सर. सर बोला. सर राणी सरदेसाई आज इकडे येणार आहेत. काय? राणी सरदेसाई आणि पोलीस स्टेशन मध्ये का? मोहिते साहेबांनी बोलवून घेतलं होतं. कधी? काल रात्रीच बोलवलं होतं. मग मी स्वतः राणी सरदेसाईंना फोन करून मोहिते साहेबांचा निरोप दिला. आणि मला का माहित नाही? अहो तोपर्यंत तुम्ही निघून गेला होतात सर. आणि हे सगळं फोन करून तुम्हाला सांगणं इतकं महत्वाचं मला वाटलं नाही म्हणून. सॉरी सर. नाही नाही शिलार, त्यात तुझी काय चूक आहे. पण साहेबांनी राणी सरदेसाईंना इथे का बोलावलं असेल? ते काही कळलं नाही सर. आय मीन मोहिते सर धनंजय सरदेसाईंच्या केसबद्दल खूप प्रश्न विचारत होते. मग ते राणी सरदेसाईंबद्दल प्रश्न विचारायला लागले. मग अचानक म्हणाले त्यांना भेटायचंय, त्यांना बोलवून घ्या. आपण आतापर्यंत राणी सरदेसाईंची सगळी चौकशी केली आहे. सगळी माहिती काढली आपण. आपल्याकडे त्यांची रेकॉर्डेड स्टेटमेंट्स आहेत, फिंगरप्रिंट्स पण आहेत. त्यांना पुन्हा बोलवण्याचं कारण काय असेल? अहो कारण काय असणार आहे सर? ती बाई कधी बी पोलीस स्टेशनला येते आणि गरजेचं नसलेलं सुद्धा वाचा वाचा बोलत राहते. हा, मग त्यांना पुन्हा येथे बोलावून साहेबांना त्यांच्याशी काय बोलायचं? ते काय माहिती नाही सर. नाही, इतके दिवस अजय सर ही केस हँडल करतायत. आता एखाद्याला परत बोलून त्याची चौकशी करायची म्हटलं अजय सरांना सांगायला पाहिजे का नाही? हा म्हणजे मलाही तसंच वाटलं. मलाही त्याचंच आश्चर्य वाटतंय. साहेबांनी राणी सरदेसाईंना परस्पर बोलवण्याचं कारण काय असावं? आणि जर त्यांना पुन्हा एकदा त्यांची स्टेटमेंट घ्यायची असेल तर मग त्यांनी आपल्याला असं ऑफिशियली सांगायला हवं होतं. हा, आणि जर हे काल ठरलं होतं तर मग राणी सरदेसाईंनी मला स्वतःहून सांगायला होतं किंवा मग सरांनी मला इन्फॉर्म करायला पाहिजे होतं. बरं शेलार, कधी येणार आहेत त्या? खरं तर कुठल्याही क्षणी येतील. अजून मोहिते सर बी आलेले नाहीत. छत पर अजगोरी रे, छत पर अजगोरी रे, दिल मेरी रे. न न न न न न. सगळं रेकॉर्ड करून घ्या आणि मला नीट वेळ. गोरी ये दिल. सर, जय हिंद सर. जय हिंद. रुपये कुठे? काय झालं? सर, धनंजय सरदेसाईंच्या केस संदर्भात डिस्कशन करत होतो. काय? सर, धनंजय सरदेसाई यांच्या केस संदर्भात आम्ही पुढे काय करायची चर्चा करत होतो. चर्चा? अहो चर्चा कसली करता त्याच्यावर? तपास करायला पाहिजे तुम्ही. मला वाटतं बरं का ठाकूर साहेब, तुमची लाईन चुकली. तुम्ही पोलीस मध्ये नाही, त्या काय ते इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये असायला पाहिजे. आय टी कंपनी तिथंच अशा चर्चा वगैरे चालतात. चर्चा नाही करायला, तपास करायला पाहिजे तुम्ही. शरद, मी काल तुम्हाला एक काम सांगितलं होतं, काय झालं? हो सर, राणी सरदेसाईंना बोलवून घेतले मी. पण मी बोलवलं सांगितलं ना? मोहिते साहेबांनी बोलवले असंच सांगितलं सर. अर्जंट बोलावलं हे सांगितलं की नाही? हो सर. तुम्ही नाही आल्या त्या
ऑन द वे असतीलच त्या. हो ना, सर आपल्याकडे राणी सरदेसाईंच्या रेकॉर्डेड स्टेटमेंट्स आहेत. मला ते माहिती आहे, पण तरी सुद्धा मला त्यांना पर्सनल भेटायचं असेल तर तुमची काय हरकत आहे? नो सर. विषय संपला. टोपी लक्षात ठेवा, टोपी घालायची, दुसऱ्यांना नाही, स्वतःला. हो. आणि काय ठाकूर, प्रत्येक प्रॉब्लेमच्या रूट कॉज पर्यंत आपण जायला पाहिजे. वी मस्ट ट्राय टू सॉल्व द रूट कॉज ऑफ इच अँड एव्हरी प्रॉब्लेम. आता मी तर तुम्हाला सिनियर आहे, मान्य ना, त्यामुळे आता मला अनुभव तुमच्यापेक्षा थोडाफार जास्त आहे. आता अनुभवाचे बोल आहेत ते काय, असं वरवरचं सगळं सुपरफिशियल करण्यात काय अर्थ नाही. प्रत्येक केसकडे आपण वेगवेगळ्या अँगलने बघितलं पाहिजे. ते कसं वेगवेगळं बघायचं मी तुम्हाला शिकवेन. आता राणी सरदेसाईंची केस कशी हँडल करायची मी शिकवेन तुम्हाला. अहो ठाकूर, या टेबलावरच्या कागदात डोकं खुपसून बसू नका. ते आपलं काम नाही आहे, आपलं काम रस्त्यावर आहे. येस सर. आणि एक लक्षात ठेवा, रस्ता किती लांब असला, किती सरळ असला, तरी आपण त्यातून शॉर्टकट काढायचा असतो. यू गेटिंग माय पॉइंट? येस सर. अहो, एकेका केसमध्ये जर तुम्ही इतका वेळ लावायला लागला तर कोर्टात आणि आपल्यात फरक काय राहिला? हा, पण जनतेनं काय करायचं? असं काय करू नका, कळलं? हा, टोपी विसरायची नाही, टोपी घालायची. येस सर. मग चहा पाठवून द्या लवकर आतमध्ये. सांगतो. यांना आपलं कुठलंच काम पटत नाही का सर? सर आपण पोलीस आहोत का कोण आहोत? याने आपल्याला कामावर ठेवल्यासारखंच बोलतात आपल्याशी. नाहीतर काय. शांत, नेमाणे, टेलर, आपण रिलॅक्स. ते आपले सिनियर आहेत, त्यांचा अनुभवही जास्त आहे आणि सगळ्यांचंच बोलणं आपल्याला पटायलाच हवं असं नाही, पण आपलं काम करावं. पण सर हे. येस. छत पर अजगुरी, छत पर अजग. माना तो सारे हसीनों से हंसी है, अपनी भी सूरत बुरी तो नहीं है. जैन सर. सर चहा सांगितलाय. व्हेरी गुड. बरा खाण्याचं काय तरी बघा. तेही सांगितलंय सर. बायको 2 दिवस बाहेर गेले ना, त्यामुळे सगळे जरा वाद झालेले. नाही सर, सांगितलं. गुड गुड. आणि हा, अरे हो, काय तुमचं नाव? मेमाणे? हो सर. मेमाणे. मोठा आरसा मागवा. आरसा? आरसा. आईना है मेरा चेहरा गाणं ऐकलं का तुम्ही? हो सर, ऐकलंय. मग परत एकदा नीट ऐका आणि एक फुल फिगर आरसा आणा. नाही म्हणजे आरसा आहे आपल्या कॅबिनमध्ये, छोटा आहे, मोठा पाहिजे. हा, मागवतो सर. शाबास. मग सांगा आपण कोण आहे? आपण कोण आहोत? सर पोलीस. त्याच्या पलीकडे जाऊन विचार करा. म्हणजे पोलीस. पोलीस आहोत, पण पोलीस म्हणजे आपण जनतेचे सेवक आहोत. हो सर. आपल्याकडं आल्यावर त्यांना असं वाटलं पाहिजे की यांच्याकडनं आपण सेवेचा उपभोग घेतला पाहिजे. हो सर. त्यासाठी आपण प्रफुल्लित, ताजेतवाने दिसायला हवं. म्हणजे सतत आपण त्याचे चेहरे पडलेले, मरगळलेले असं दिसून काही टाळणार नाही, बरोबर की नाही? हो सर. तर तुम्ही काम करा. त्यासाठी एक आपल्या रूममध्ये मगाशी सांगितलं होतं तुम्हाला, आरसा. आईना है मेरा चेहरा तो आणून ठेवा. आपल्याकडे आहे आरसा, छोटा आहे पण तो फुल फिगर आरसा पाहिजे. म्हणजे आपण कसे ताजे तवाने दिसले पाहिजे. हा, ठीक आहे सर, करतो अरेंज. अरे मी म्हणा एक मिनिट, बरं एकदा सॅल्यूट करा. जैन सर. हे शाबास. बरं हां, ते हे मागून ठेवा. काय म्हणतात त्याला? हो, फुसफुस. काय? फुसफुस. हो, ते काय म्हणजे
फुसफुस म्हणजे बॉडी स्प्रे. नाही, बरेचसे जवळ आहात तुम्ही. बॉडीच नाही, नुसती रूम सुद्धा ही झाली पाहिजे. काय एअर फ्रेशनर सर. करेक्ट. मी विचार करत होतो की तुम्हाला शब्द आठवतोय की नाही, पण आठवतोय तुम्हाला. पाहून ठेवा, म्हणजे सगळीकडे असं मन प्रफुल्लित होतं आपलं. मागवतो सर. आणि जमल्यास काही फुलं बिलं पण आणून ठेवा, म्हणजे फुल केले गुलशन असं लोकांना वाटलं पाहिजे इकडं आल्यावर. काही दडपण नाही ते पाहिजे त्यांच्या मनावर, बरोबर का नाही सर? फुलं आता फुलं तर राहू दे, आता फक्त ते हे आणा. काय म्हटलं तुम्ही ते मगाशी? एअर फ्रेशनर सर. एअर फ्रेशनर आणून ठेवा. सगळ्या कोपऱ्यात मारा. कळलं? मागवतो सर. हां हां, जा. तिवारी, मैं अंदर जा रही हूँ, किसी से कुछ बात मत करना. लेकिन मैडम, अगर किसी ने हमसे बात करने की कोशिश की तो आराम से बैठ के बात करो, चाय वाय पियो और सब खुल के बता दो. नहीं मैडम. अपना दिमाग इस्तेमाल करना बंद करो तिवारी. मुंह बंद रखो. हाँ मैडम. और सुनो, मेरा फोन बंद रहेगा. शरद का फोन आएगा तो उसे बोलना बाद में कॉल करे. जी मैडम. बरं शिला, सर. राणी सरदेसाई आली का त्यांना डायरेक्टली सरांच्या कॅबिनमध्ये पाठव. येस. आणि त्या मीटिंग झाली की त्यांना सांग थांबायला, मला त्यांच्याशी बोलायचं आहे. बोला. आधी तुम्ही बोला, तुम्हाला प्रायोरिटी आहे मिस्टर अजय. नाही म्हटलं तरी ही केस तुम्ही सुरुवातीपासून हँडल करताय. आपली खूप चांगली ओळख आहे, त्यामुळे आधी मी तुमच्याशी बोलते, मग तुमच्या सरांशी. चालेल ना? बसा. गप्पा मारायच्या आहेत? कामाचं बोलायचं. मग उभ्या उभ्याने चालेल? ॲज यू विश. तुमच्या सरांनी मला इथे कशासाठी बोलवलंय, काही माहिती आहे तुम्हाला? नाही, कारण या केस संदर्भात सगळंच मी तुमच्याशी बोलते. असं इतके दिवस मलाही वाटत होतं मिसेस सरदेसाई, पण आता मला असं नाही वाटत. म्हणजे मी काही लपवते असं वाटतंय का तुम्हाला? कळेल, लवकरच कळेल. पण त्याआधी मला सांगा, तुम्ही नेहाशी ओळख का वाढवली? मला कळलं नाही. नेहाशी माझी ओळख आहे तुमच्याचमुळे, इफ यू रिमेंबर. पण तिला फोन करण्याची आणि तिला भेटण्याची काय गरज होती? मला कुणाशी तरी बोलण्याची गरज होती. खूप लोनली वाटत होतं. तुमच्याशी बोलायचं म्हटलं तर तुम्ही माझा फोनच उचलला नाही, म्हणून मी नेहाला कॉल केला. मिसेस सरदेसाई, मी तुमच्या नवऱ्याच्या खुनाचा तपास करतो, आणि असं असताना तुम्ही माझ्या होणाऱ्या बायकोला भेटून माझ्याबद्दल आणि या केसबद्दल चर्चा करण्याची काहीच गरज नव्हती. प्रत्येकाची गरज खूप वेगळी असते मिस्टर अजय. तुम्हाला ते कधीच कळलं नाही. काय करणार? रणजित सुभेदारला नेहाच्या घरी पाठवण्याचा प्लॅन तुमचा होता का? काय? मी प्रश्न काय विचारलाय तुम्हाला कळलंय? हो, पण माझ्याविषयी तुम्हाला अशी शंका कशी येऊ शकते? मी असं का करेन? ते तुम्हालाच माहित. मिस्टर अजय, तुमचं आणि नेहाचं लग्न व्हावं ही माझी इच्छा आहे. मी तसं नेहाला बोलले सुद्धा. मग रणजितला त्या नेहाच्या घरी पाठवून तुमच्या लग्नामध्ये का प्रॉब्लेम्स क्रिएट करू मी? मलाही तुमच्याकडून ह्याच प्रश्नांची उत्तरं हवी आहेत मॅडम, आणि त्याची तुम्ही खरी खरी उत्तरं दिलीत तर बरं होईल. तर मला शोधून काढावेच लागतील उत्तरं. त्यात वेळ जाईल आणि त्याच्यातून काय होणार की माझा तुमच्यावरचा संशय अजून वाढेल. खूप वाईट वाटलं मला मिस्टर अजय, खूप वाईट वाटलं.
तुमच्या मनात माझ्याविषयी एवढा राग, एवढा संशय बघून खरंच खूप वाईट वाटलं. मी काय करायला चालले होते, तुम्ही माझ्यावर काय आरोप करताय. असो, दिवसच वाईट आहेत माझे. पण तुमच्या मनात माझ्याविषयी असा विचार आला म्हटल्यावर संपलंच सगळं. सगळं संपत आलंय मिसेस सरदेसाई. लवकरच संपेल.